काहीतरी कारण काढून त्यांनी जर भांडण केलं तर आपण नांदूरची परिस्थिती पुनरावृत्ती नांदूर फाट्याला होऊ शकते। हे सगळ्या गोष्टीचं मूळ कारण हे 2024ची लोकसभेची निवडणूक झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी पंकजाताई मुंडे यांच्याबद्दल काही लोकांकडनं पोस्ट करण्यात आल्या। काही लोक त्या ठिकाणी गेले, परंतु तिथं दगडफेक आणि त्याचं रूपांतर वादामध्ये बरंच झालं। आज तुम्हाला जे दिसायला लागले की व्हिडिओ व्हायरल होत आहेत, कुणी बहिष्कार घालते, कुठं दंगली होत आहेत, हे मूळ कोणी सुरू केलं? ह्या पुढाऱ्यांनी सुरू केलं। आदरणीय जरांगे यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून या बीड जिल्ह्यामध्ये जातीवादाचा प्रश्न निर्माण केला आणि नांदूर घाटच्या घटनेमुळे घटना घडली। बीडच्या मुंडेवाडीमधील हेच ते मंदिर आहे ज्या मंदिरामध्ये जाहीर भाषण झालं होतं आणि त्याच्यानंतर काहीसा जो मराठा वंजारी वाद जो आहे तो दिसून आल्याचं पाहायला मिळालं होतं। आपल्यासोबत मुंडेवाडीचे ग्रामस्थ आणि परिसरातील जे नागरिक आहेत ते आपल्यासोबत आहेत। नेमक्या त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, नेमकं त्या दिवशी काय झालं हे देखील आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल, तुम्ही गावातलेच आहात आणि नेमकं काय त्या दिवशी घडलं? त्या दिवशी नांदूर घाटला जो प्रकार घडला त्या प्रकाराच्या नंतर आमचे पुढच्या महिन्यात जून महिन्यामध्ये सप्ताह असते। नांदूर घाटला काय घडलं? नांदूर घाटला आमच्या नेत्या आदरणीय पंकजाताई साहेबांच्या विरोधात अतिशय नीच लेवलला एका समाजकंटकानं पोस्ट केली होती आणि त्या समाजकंटकाला जाब विचारण्यासाठी आमचे काही बांधव तिथे गेले होते नांदूर घाटमधले, तर त्यांनी त्यांच्यावर दगडफेक केली आणि त्या दगडफेकीचा निषेध म्हणून आम्ही इथं बैठक बोलवली होती आणि त्याचं प्रोव्हिजन सप्त्याचं होतं। पुढच्या महिन्यात आमचा सप्ताह असते आणि त्या सप्त्याची मिटिंग संपल्याच्या नंतर आमचा ह्या पोस्टवर विषय निघाला। मग आम्हाला असं काही लोकांनी असं सांगितलं की नांदूर घाटला जी दगडफेक झाली त्याची पुनरावृत्ती नांदूर फाट्याला होऊ शकते। मग नांदूर फाट्याला भांडणं वाढू नाहीत, वंजारा मराठा वाद वाढू नाही, त्यामुळं आम्ही असं ठरवलं की नांदूर फाट्याला आपण जायचं नाही। नांदूर फाट्याला काय त्यांच्या दुकानामध्येच गेलं, काही बोलाबोली झाली, 2 पैसे कमी जास्त उधारी वगैरे काही व्यवहारामध्ये काय भांडण होऊ शकतं। काहीतरी कारण काढून त्यांनी जर भांडण केलं तर आपण नांदूरची परिस्थिती पुनरावृत्ती नांदूर फाट्याला होऊ शकते। त्यामुळे नांदूर फाट्याला न जाण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि बोलत बोलत भावनेच्या वागात त्यांनी ते सांगितलं की 5,000-2,000 रुपये दंड होईल। असा दंड वगैरे काही नाही, आमचे लोक गेले बी। आता ते व्हिडिओ व्हायरल म्हणजे 12 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे तो, आता काल व्हायरल झाला, पण ह्या 12 दिवसामध्ये आमचे लोक गेले। मी स्वतः गेलो, मी दर दिवस जातोय नांदूर फाट्याला, मी दर दिवस जातोय। असं काय दंड वगैरे काही नाही आणि तसं काय खरं पाहिलं तर तुमचं गाव परिसरात आहे, ज्या नांदूर घाटचा उल्लेख यांनी केला त्या नांदूर घाटचे तुम्ही काय परिस्थिती होती नांदूर घाटमध्ये, आता या ठिकाणी आलेला नेमकं काय घडलेलं काय सांगाल? मुळात ही जी निवडणूक झाली हे सगळ्या गोष्टीचं मूळ कारण हे 2024ची लोकसभेची निवडणूक, म्हणजे निवडणूक कारण नाही पण निवडणुकीमध्ये जो जातीवादाचा मुद्दा निर्माण झाला तो मुद्दा ह्या गोष्टीचं कारण आहे। निवडणूक झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी पंकजाताई मुंडे यांच्याबद्दल काही लोकांकडनं पोस्ट करण्यात आल्या आणि ती पोस्ट झाल्याच्या नंतर मग स्वाभाविक आहे काही लोकांच्या भावना दुखत असतात, तर त्या भावना दुखवल्याच्या नंतर आता चेअरमन यांनी जसं सांगितलं की काही लोक त्या ठिकाणी गेले, परंतु तिथं दगडफेक आणि त्याचं रूपांतर वादामध्ये बरंच झालं। पोलीस प्रशासन आलं, रात्रीच्या बऱ्याच गोष्टी आहेत, एका कुटुंबाला मारहाण करण्यात आली त्याच लोकांकडून, म्हणजे ज्यांनी पोस्ट केली होती त्या। हे सगळं झाल्याच्यानंतर गावागावामध्ये लोक सतर्क झाले किंवा या अशा गोष्टी अजून घडू शकतात, म्हणून यांनी सांगितल्याप्रमाणे माहिती आम्ही जी घेतली की ती तशी बैठक होती आणि असं कुठं बहिष्कार काय ते अजून ठराव घेतला असं काहीच विषय नाही। तो एक चुकून कुणाकडनं तरी व्हिडिओ व्हायरल झालेला आहे की उद्या जर त्या ठिकाणी गेलो तर परत अजून काही कुणाकडनं चर्चेमध्ये, आता सध्या निकाल लागलेले नाहीत, निकालामध्ये लोक वाट कशाची बघतायत किंवा कोण जिंकल कोण हारल, मग ह्याच्यामध्ये ह्या चर्चेमध्ये परत जर तिथं काही चर्चेमधनं अजून भांडणं झाली आणि अजून काही प्रकरण घडलं म्हणून त्या ठिकाणी जायचं नको असं काही गावकऱ्यांच्या वतीने ठरवण्यात आलं होतं। असं काय आपण महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो की असं ह्याच्यावर बहिष्कार वगैरे तसं होऊ शकत नाही। आणि हे सर्व गोष्टी करत असताना आज SP साहेब देखील या ठिकाणी येऊन गेलेले, त्यांनी देखील दोन्ही समाजाला नांदूर फाट्यावरील व्यापाऱ्यांना नागरिकांना बोलून घेऊन समज दिला आहे। इथल्या लोकांसोबतही चर्चा करून त्यांनी सामंजस्य घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही देखील नागरिकांसोबत ह्याच भूमिकेमध्ये आहोत। हे सर्व गोष्टी चालू असताना समाज हा प्रतिनिधित्व करत नसतो कुठलाच, तुम्ही लक्षात घ्या। मुंडेवाडीच्या गाव स्तरावरच्या लोकांना योग्य वाटलं त्यांनी तो निर्णय घेतला, नांदूर फाट्याच्या लोकांना योग्य वाटलं, अगर त्या ज्यांनी पोस्ट टाकली नांदूरला त्याला योग्य वाटलं, म्हणजे एकाची भूमिका झाली। पण समाज म्हणून ज्यावेळेस काय भूमिका घ्यावं लागत असतात त्यावेळेस प्रमुख लोकांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करणं गरजेचं असतं आणि शांतता कशी टिकल ह्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असते। आता निवडणूक झाली, तुम्ही बघत असताल की उमेदवार काही दम काढायला तयार नाही आहेत शरद पवार गटाचे, की त्यांनी सतत रोज कसा जातीवाद पेटल ह्याच्यासाठीच प्रयत्न करतात। काल त्यांनी एक यादी जाहीर केली की ती सपशेल वंजारी समाजाच्या अधिकाऱ्यांची यादी आहे। मग
त्याच अनेक जिल्ह्यामध्ये अधिकारी आहेत ना की ज्यांच्या ठिकाणावरनं काही चुकीच्या गोष्टी घडल्या असू शकतात. ह्या 4 लोकांची नावं घेऊन ज्यावेळेस त्यांनी यांना मत प्रक्रियेमध्ये घेऊच नका म्हणून आव्हान केलं, त्यावेळेस बीड जिल्ह्यामध्ये जो त्यांच्या कास्टचा जो वर्ग राहतो त्यांच्या भावना दुखतात ना. बरं, मुळात अधिकारी आणि प्रशासन आणि ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. ह्या सर्व गोष्टींमध्ये बऱ्याच मोठ्या प्रकारची सिस्टीम असते. नागरिक वेगळे, अधिकारी वेगळे, परंतु त्या अधिकाऱ्यांवर अशा पद्धतीने टार्गेट करणे बजरंग बाप्पांकडनं पण चुकीच्या गोष्टी होत आहेत. त्यांनी एक असं स्टेटमेंट काढलं का 15 दिवसात की जिल्ह्यामध्ये शांतता ठेवा, काही नाही, निकाल जो लागायचा तो लागल, मी निवडणूक माझ्या पद्धतीने लढलो, परंतु आता जे होईल ते होईल. परंतु ते तसं करत नाहीत. जिल्ह्यामधला वाद अजून जास्त कसा पेटल, ओबीसी विरुद्ध मराठा वाद अजून पेटून त्यांना भविष्यात विधानसभेच्या तयाऱ्या करायच्यात, निवडणुका लढवायच्यात, म्हणून हे सगळं भावनिकतेचा त्यांच्याकडनं खेळ चाललेला आहे. काय वाटतंय एक सिनियर मंडळी म्हणून तुमची काय प्रतिक्रिया? मी शेजारी गावचा पोलीस पाटील आहे, तांदळी जोडी म्हणून. पण जे आता बोलले अध्यक्ष साहेब त्याच्यामध्ये ते काहीच वागं बोलणं, पण सगळ्या दोन्ही समाजानं गुन्ह्यागोविंदानं वागायला पाहिजे. पुढेची झगडे करायचे होऊ नयेत झगडे, ह्याच्यासाठी चांगलं शांतता दोन्ही समाजानं पाळायला पाहिजे. खरं पाहिलं तर निवडणूक सुरू असताना तुम्ही देखील फिरत होतात, जातीय भाषणं देखील झाली. नाही, मी ज्यांच्यासोबत फिरत होतो तिकडनं काही जाते, मी महायुतीमध्ये होतो. आम्ही महायुतीमध्ये पंकजाताईंनी असं कुठल्या व्यासपीठावरनं कुठलं जातीयवादी भाषण केलं असं मला काही जाणवलं नाही. हे बजरंग बाप्पांनी केलंय. तुम्ही एक समजून घ्या की मनोज जरांगेजी जे म्हणतील तेच माझी पूर्व दिशा असेल, मी तेच करेल. म्हणजे मनोज जरांगे हे आज आरक्षणाच्या मुद्द्यावरनं समाजामध्ये आहेत, हे 100% खरं. ते एका जातीसाठी लढत आहेत. ते तसं पंकजाताई कुठल्या एका जातीसाठी लढत नाही आहेत. त्यांचे गोपीनाथ मुंडेंपासून ते आजपर्यंत, गोपीनाथ मुंडे साहेबांपासून ते आजपर्यंत जर सगळा इतिहास तुम्ही काढला तर नेते घडवले ते सगळ्यात जास्त वंजारी समाज सोडून इतर जातीचे घडवलेले. मग त्याच्यामुळं पंकजाताईंकडनं कुठंतरी जातीवादी स्टेटमेंट गेलेत असं मला तर वाटत नाही. जातीवादी स्टेटमेंट यांच्याकडनं गेलेले आहेत. बजरंग सोनवणेंनी ही निवडणूक, मी अजूनही जबाबदारीने सांगतो की त्यांनी स्वतः ही निवडणूक जातीवादावरती आणून ठेवलेली आहे. आणि मनोज दादा जरांगे यांच्या माध्यमातून जे मराठा समाजाचं एकत्रीकरण झालं होतं, त्यांना असं वाटलं की ह्या एकत्रीकरणाचा फायदा मला होईल आणि मी खासदार होईल असं. परंतु ते सध्या त्यांनी जे अहवाल घेतले, आकडेवारी घेतली, याच्यावरनं त्यांना एक दिसतंय की आपण काही निवडून येऊ शकत नाहीत. तर मग आता जनतेमध्ये काहीतरी मेसेज पेरायचा म्हणून बोगस मतदान झालं, हे झालं, ते झालं, अशा गोष्टी. ह्याच गावचे लोक आहेत किंवा माझ्या गावचे, शेजारच्या गावचा आहे मी, खर्चानं लोक आले ना, पुण्यावरून आले, मुंबईवरून आले, नाशिकवरून आले, दिल्लीवरून आले. ह्या सर्व गोष्टी असताना एक मला सांगा, मराठा समाज जे जास्त काही निवडून येऊ शकत नाहीत. तर मग आता जनतेमध्ये काहीतरी मेसेज पेरायचा म्हणून बोगस मतदान झालं, हे झालं, ते झालं, अशा गोष्टी. ह्याच गावचे लोक आहेत किंवा माझ्या गावचे, शेजारच्या गावचा आहे मी, खर्चानं लोक आले ना, पुण्यावरून आले, मुंबईवरून आले, नाशिकवरून आले, दिल्लीवरून आले. ह्या सर्व गोष्टी असताना एक मला सांगा, मराठा समाज जे जास्त असलेले देखील जे लोक आहेत त्या गावामध्ये देखील मतदान झालंय ना. म्हणजे आम्ही फक्त म्हणत नाहीत की ओबीसी लोकांचं एकत्रीकरण झालं, मराठा समाजाचं देखील झालं. आता तो त्या आपापल्या उमेदवारांच्या नशिबाचा भाग आहे की कोण येणार. परंतु हे सर्व असताना आमची म्हणजे मराठा आरक्षणाचे प्रणेते आदरणीय मनोज दादा जरांगे यांच्याकडनं पण आम्हाला एक विनंती आहे की आपण एखादं स्टेटमेंट देत असताना जिल्ह्यामध्ये सलोखा राहील असं एखादं स्टेटमेंट त्यांच्याकडनं येणं अपेक्षित आहे. फक्त आता मध्यंतरी निवडणुकीच्या 1 दिवस अगोदरचं त्यांचं स्टेटमेंट काय होतं की जर एखाद्या गावात तुम्ही जास्त असाल, म्हणजे आता ते कोणाबद्दल बोलले काय ह्याचा प्रश्न अजून समजत नाही. परंतु दुसऱ्या गावामध्ये आम्ही, या जिल्ह्यात तुम्ही असाल तर दुसऱ्या जिल्ह्यात आम्ही. मग हे ऐकल्याच्या नंतर जे छोटे छोटे जातीचे घटक असतात बीड जिल्ह्यामध्येच नाही, संपूर्ण महाराष्ट्रात, ते एक अस्वस्थता त्यांच्यामध्ये निर्माण होऊन अशा काही घटना स्वतःच्या संरक्षणासाठी होऊ शकतात. माझी मनोज दादांना देखील एक विनंती आहे की तुम्ही समाजातल्या सर्व आरक्षण 100% मराठा समाजाला मिळालंच पाहिजे आणि सरकारनं त्याची प्रक्रिया चालू देखील केलेली आहे. परंतु ह्या आरक्षणासोबतच समाजाचा एकोपा कसा राहील, अन्यथा आपण म्हणजे एवढा हिंदुस्थान जागतिक लेवलला ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण घेतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये जर अशा पद्धतीनं जातीमध्ये भांडणं लागायला लागली तर अत्यंत चुकीचं होईल. त्याच्यामुळे माझी मनोज दादांना देखील एक विनंती आहे की आपण स्टेटमेंट करत असताना समाजाचा सलोखा बिघडणार नाहीत सगळ्या, ह्याची काळजी त्यांनी घ्यावी. तरुण म्हणून काय सांगाल तुम्ही? मी एक तरुण म्हणून मला हे नक्की वाटतं की गेले 1-2 महिन्यापासून जे लोकसभेची निवडणूक या बीड जिल्ह्यामध्ये सुरू आहे, त्यामध्ये नक्की एक प्रकर्षानं जाणवलेली गोष्ट अशी आहे की ह्या पुढाऱ्यांनी जातीचं विष काढून, आज तुम्ही जे बघताय, आज तुम्हाला जे दिसायला लागले की व्हिडिओ व्हायरल होत आहेत, कुणी बहिष्कार घालतंय, कुठं दंगली होत आहेत, हे मूळ कोणी सुरू केलं? ह्या पुढाऱ्यांनी सुरू केलं. त्यांना त्यांची मतं घ्यायची होती
त्यांच्यापाशी दुसरं भांडवल नव्हतं आणि प्रामुख्यानं शरद पवार गटाचे जे उमेदवार होते बजरंग बाप्पा सोनवणे यांच्याकडं निश्चितच निवडणुकीला सामोरं जाण्याचं भांडवल नव्हतं. त्यांनी आदरणीय जरांगे यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून या बीड जिल्ह्यामध्ये जातीवादाचा प्रश्न निर्माण केला आणि त्या माध्यमातून ही निवडणूक लढली. त्याच्यामुळेच ह्या घटना घडल्यात मुंडेवाडीत असं म्हणायचं. हो, नांदूर घाटच्या घटनेमुळेच घटना घडली. आपण पाहताय काही दिवसापूर्वी बीडच्या नांदूर घाटमध्ये त्या ठिकाणी पंकजा मुंडे यांच्या विरोधात सोशल मीडियावरती अशी पोस्ट करण्यात आली होती. त्याच्यानंतर त्या ठिकाणी दगडफेक झाली होती आणि त्याचेच पडसाद म्हणून या ठिकाणी जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण या दुकानावरती जायचं नाही असा उल्लेख करण्यात आला आहे, हे त्याचेच पडसाद असल्याचं ग्रामस्थांनी सांगितले. मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे शरद पवार गटाचे उमेदवार होते बजरंग सोनवणे, हे निवडणूक झाल्यापासून दिवसेंदिवस या ठिकाणी प्रत्येक दिवसाला वेगवेगळ्या पोस्ट करतात, वेगवेगळ्या माहिती करतात. एकाच जातीची लिस्ट देखील त्यांनी एकाच जातीच्या अधिकाऱ्यांची लिस्ट देखील त्यांनी जाहीर केली. यामुळं अशा घटनांमुळं या ठिकाणचे जे इतर समाजाचे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती आहे आणि याच्यामधून देखील अशा घटना घडत आहेत. अशा देखील प्रतिक्रिया यावेळी ग्रामस्थांनी, शेजारच्या ग्रामस्थांनी दिलेल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.